नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा अभ्यास केले ना, सेम तसंच आहे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सुद्धा। ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचं विभाजन होतं बघा, आदेशाचं अधिकार क्षेत्र, प्रारंभिक अधिकार क्षेत्र, तसंच विभाजन उच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा आहे। पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, ऑब्व्हियसली उच्च न्यायालय राज्यासाठी आहे, सर्वोच्च न्यायालय केंद्रासाठी आहे किंवा पूर्ण भारताच्या संघ राज्यासाठी आहे, राईट। मग थोडाफार तरी या अधिकार क्षेत्रांमध्ये आपल्याला फरक बघायला मिळेल। तुम्हाला ना लक्षात याच गोष्टी ठेवायच्या आहेत की नक्की फरक काय। सिमिलर गोष्टी तर तशाही तुमच्या लक्षात राहणारच आहेत, पण फरक किंवा मेनली त्या स्पेसिफिक अधिकारासाठी उच्च न्यायालयाच्या बाबतीत जर आपण बोलतोय तर त्या स्पेसिफिक अधिकारासाठी कोणतं कलम आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण की आयोगाने बऱ्याच वेळेला यावर प्रश्न विचारलेले आहे। STI मध्ये मेनली याच्यावर प्रश्न विचारले जातात। उच्च न्यायालयाला बरंचसं महत्व दिलं जातं, ठीक आहे। जसं उच्च न्यायालयाच्या काही महत्वाच्या तरतुदी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या, कलम 214 पासून की उच्च न्यायालय असावं किंवा उच्च न्यायालयाची संरचना कशी असली पाहिजे, न्यायाधीशांची पात्रता काय असली पाहिजे, त्यांना पदावरून कसं दूर केलं जातं, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या। बघा, पुढे जाण्याआधी ना एक नॉर्मलची गोष्ट तुम्हाला सांगेल। इनफॅक्ट आय थिंक ज्या वेळेला मी तुमचं इंट्रोडक्शन घेतलेलं लेक्चर पॉलिटीचं, त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलेलं की पॉलिटीचा अभ्यास करताना, राज्यशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा सुद्धा सेक्शन वाईज अभ्यास करा। जसं पहिलं सेक्शन ज्याच्यामध्ये आपण महत्वाच्या तरतुदी बघितल्या राज्यघटनेच्या, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, या गोष्टी एका सेक्शन मध्ये। सेकंड सेक्शन मध्ये त्या गोष्टी ठेवायच्या ज्या केंद्राशी संबंधित आहेत, राईट। केंद्राशी संबंधित म्हणजे त्याच्यामध्ये जसे आपले महत्वाचे राष्ट्रपती येतात, कार्यकारी मंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, पंतप्रधान, त्याचबरोबर संसदेची रचना वगैरे आपण बघितलं। आता ज्यावेळेला आपण संसद वगैरे बघतो ना, तर तिथे राज्यघटना समजायला एक्सेप्ट की थोडंफार कठीण होतं, कारण की भरपूर अशा नवीन नवीन गोष्टी असतात। पण जसं जसं राज्यशास्त्राचा अभ्यास आपण पुढे पुढे करत जातो ना, गोष्टी तुम्हाला बघा इझी वाटतील, बऱ्याचशा गोष्टी रिपीट होत जातात। जसं आता आपण उच्च न्यायालयाचा अभ्यास करतोय तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी सिमिलर मिळतील। जेव्हा राज्य विधिमंडळाचा अभ्यास करू आपण पुढे जाऊन, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला संसदेशी सिमिलर मिळतील। इनफॅक्ट जे कायदे आहेत संसदेच्या अपात्रतेसाठी, लोकप्रतिनिधी कायदा, तो तर संसद सदस्यांसाठी, राज्य विधिमंडळ सदस्यांसाठी सेमच आहे, वेगळा कायदा आहे का दोघांसाठी? नाहीये। मग या गोष्टी तुम्हाला इझी जातात समजायला। फक्त इथे तुमचा महत्वाचा टास्क काय असतो की कोणतं कलम, कोणत्या भागामध्ये या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महत्वाचे डिफरन्सेस काय आहेत। जसं राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यामध्ये तर बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत। जसं कायद्यांची संमती दोघांकडे आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानांची नियुक्ती दोघांकडून केली जाते, पण थोडाफार अधिकारांमध्ये बदल असतो, त्यांच्या पात्रतेच्या अटींमध्ये बदल असतो, ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं, ठीक आहे। आता डिरेक्टली आपण लेक्चरकडे वळूया। फक्त ना लेक्चरकडे वळण्याआधी ऑलरेडी तसं आपण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये हे बघितलेलंच आहे की सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य हे कशावर लाई करते किंवा कशाशी संबंधित आहे, तेच सेम स्वातंत्र्य उच्च न्यायालयाला सुद्धा मिळालेले आहेत। आता मी इथे परत उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य किंवा बेसिकली न्यायालयाला आपल्या देशामध्ये एक वेगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांचे डिसिजन योग्य पद्धतीने घेण्यासाठी। तर हे महत्वाचे काय, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे सुद्धा। प्रत्येक पॉइंट ज्यावेळेला तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये असं काही इम्पॉर्टंट वगैरे नसतं, सगळंच इम्पॉर्टंट आहे, काही बेसिक गोष्टी इम्पॉर्टंट आहेत असं नाहीये, प्रत्येक पॉइंट हा इम्पॉर्टंट आहे। जसं तुम्हाला असं वाटेल की न्यायालयाचं स्वातंत्र्य तर आहे, तर ह्याच्यावर काय प्रश्न विचारला जाईल, तर आयोगाने 2019च्या STIच्याच किंवा ASOच्या आय थिंक पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की न्यायालयाचं स्वातंत्र्य हे कोणकोणत्या घटकांवर आधारित आहेत। मग त्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले, काही घटक दिलेले। मग त्यातच काय काय घटक आहेत, एकतर नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते, ओके, म्हणजे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आपण बघितलं तर राष्ट्रपती नियुक्ती करतात, इथे कुठेही मंत्रिमंडळ, सरकारचा हात नसतो, राईट। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दुय्यम न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते। त्याचप्रमाणे जर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत बघितलं तर एक कोलेजियम असतं, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत एक कोलेजियम असतं आणि त्या कोलेजियमद्वारे काही नावं जी आहेत ती समोर असतात, आणली जातात आणि त्याच्यातून त्यांची नियुक्ती केली जाते, तिथे कुठेच मंत्रिमंडळ येत नाही। त्याच्यानंतर त्यांना कार्यकाळाची हमी आहे। कार्यकाळाची हमी कशी आहे उच्च न्यायालयाच्या बाबतीत? 62 वर्षांपर्यंत
जी व्यक्ती न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली आहे ती न्यायाधीश राहू शकते. त्यांना असं आहे का कुठे 5 वर्षांचा कार्यकाळ आहे, 6 वर्षांचा कार्यकाळ आहे किंवा डिरेक्टली कोणत्याही कारणावरून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं? नाही, त्यांच्यासाठी एक प्रॉपर महाभियोगासारखी प्रक्रिया फॉलो करावी लागते. मी प्रत्येक वेळेला महाभियोगासारखी का म्हणते? कारण की महाभियोग किंवा इम्पिचमेंट हा शब्द आपल्या देशामध्ये फक्त राष्ट्रपतींसाठीच वापरला जातो. बाकीच्यांसाठी ही तरतूद आहे, पण त्याला महाभियोग असं आपण म्हणत नाही, इम्पिचमेंट प्रक्रिया म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खर्च संचित निधीवर आधारित असतो. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजेच त्यांना वेतन आणि भत्ते यांचं सुद्धा संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांचे वेतन भत्ते कमी केले जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर न्यायाधीशांच्या वागणुकीवर कुठेही चर्चा होत नाही. निवृत्तीवर ते त्यांचा वकिलीचा व्यवसाय परत एकदा करू शकत नाही. जर समजा न्यायालयाचा अवमान केला तर न्यायालयाला काय आहे, तर त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा, दंड लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणीही येऊन न्यायालयाचा अवमान करू शकत नाही, निर्णयांचा त्यांचा अवमान करू शकत नाही. आणि कार्यकारी विभागापासून स्वातंत्र्य, तर हे ऑलरेडी आय थिंक यावर तुम्हाला मी प्रश्न विचारलेला की कोणत्या कलमामध्ये हे मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेले आहे. सोपं आहे, आपण ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे ना मार्गदर्शक तत्वांमध्ये. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता लास्ट लेक्चरमध्ये ना मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला, आय होप तुम्ही बऱ्याच जणांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. प्रश्न मी यासाठीच विचारलेला की अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला आयोग विचारू शकतं, त्यामुळे त्या दृष्टीनेच तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. आता बघा, लेक्चर तर मी घेतेच, तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या शिकवताना मी तुम्हाला सांगतेच. ज्यावेळेला तुम्ही पुस्तक वाचताय तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कोणत्या जर गोष्टी स्किप करत असाल अभ्यास करताना तर त्या स्किप करत जाऊ नका, कारण की प्रत्येक पॉइंट हा महत्वाचा आहे. तर जसं तुम्हाला आम्ही प्रश्न विचारलेला की उच्च न्यायालय दिलेलं आहे त्या राज्याचं आणि स्थापना कधी झालेली, जर याचं योग्य उत्तर आपण बघितलं तर राजस्थानमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना 1949 मध्ये झालेली, सिक्कीम मध्ये थोडीशी रिसेंटली झालेली, म्हणजे रिसेंट नाहीच येते तरी पण 1975 मध्ये, मध्य प्रदेशमध्ये ही जी स्थापना आहे ती 1936 मध्ये झालेली. आता मध्य प्रदेशमध्ये जी स्थापना वर्ष ती काही काही पुस्तकांमध्ये 1956 दिलेलं आहे, तर कन्फ्युज होऊ जाऊ नका, 1956 नाहीये, हे 1936च आहे. ठीक आहे, जर कधी परीक्षेला असे ऑप्शन्स आले आणि तुम्हाला कन्फ्युजन झालं तर थोडंसं आधी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्यावर टिक करत जा, म्हणजेच ऑटोमॅटिक एखादं राहिलेलं ऑप्शन आहे ते तुमचं योग्य येणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दिल्लीचं तर माहिती असलंच पाहिजे. 1966 मध्ये 2019 पर्यंत हे असं एकमेव केंद्रशासित प्रदेश होतं की जिथे उच्च न्यायालय होतं. आता त्याच्यामध्ये अजून एक नवीन ऍड झालेले जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये का, म्हणजे आधी तर ते राज्य होतं ना 2019च्या आधी, तर तिथे उच्च न्यायालय तसं तर होतच, पण आता केंद्रशासित प्रदेश झालेले याचा अर्थ तिथे उच्च न्यायालय काढून घेता येईल का? नाही, तर उच्च न्यायालय तिथे स्थित आहे. म्हणजे सध्या 2 असे राज्य आहेत की असे केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथे उच्च न्यायालय. मग जर आपण ऑप्शन्स बघितले तर आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. ठीक आहे, मी असं तुम्हाला लेक्चरमध्ये याचं उत्तर दिलंय कारण की महत्वाचं होतं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं. ठीक आहे, आणि जर त्याचप्रमाणे आपण बघितलं तर हे सुद्धा लक्षात ठेवा की सध्या आपल्या देशामध्ये किती उच्च न्यायालय आहेत? 25 उच्च न्यायालय आहेत. 2019 पर्यंत हा आकडा 24 होता. ठीक आहे, जे 2019च्या आधी सर्वात शेवटचं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं ते म्हणजे आय थिंक इसवी सन 2000 मध्ये उत्तराखंडमध्ये, युके आपण म्हणतो ना उत्तराखंडला. ठीक आहे, आणि मग रिसेंटली जे स्थापन झालेलं आहे 2021 मध्ये ते म्हणजेच तेलंगणामध्ये. कुठे, तर तेलंगणामध्ये. डेट पण लक्षात ठेवू शकता, 1 जानेवारी तेलंगणामध्ये नवीन उच्च न्यायालय स्थापन झालं. आणि त्याच्यानंतर आता भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. आणि तेलंगणा राज्याची स्थापना कधी झालेली, तर ते म्हणजे 2014 मध्ये, म्हणजेच नवीन राज्यासाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. थोडंसं हे लेक्चर मोठं होऊ शकतं कारण की लेक्चर घेता घेता आपण बरेचसे जे अधिकार आहेत उच्च न्यायालयाचे त्यांचं सर्वोच्च न्यायालयाबरोबर सुद्धा कंपॅरिझन करणार आहोत. म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायला इझी जातील, प्लस सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा आपली एकदा परत रिव्हिजन होईल. ओके, मग आता जर उच्च न्यायालयाचं पण अधिकार क्षेत्र बघितलं ना, यामध्ये अजून काहीतरी 2-3 गोष्टी ऍड झालेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाशी कम्पेअर केलं तर एक प्रारंभिक अधिकार क्षेत्र जे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा होतं, पण फरक आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्रांमध्ये म्हणजे अधिकारांमध्ये फरक आहे, ते तुम्हाला पुढे सांगतेच. आदेशाचे अधिकार क्षेत्र म्हणजेच काय, तर जे आपले काही महत्वाचे अधिकार आहेत त्या अधिकारांवर, मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यासाठी आदेश काढण्याचा जसं सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे कलम 32 नुसार, सेम तसाच अधिकार
हा उच्च न्यायालयाला सुद्धा आहे कलम 226 नुसार. आय थिंक सर्वोच्च न्यायालयाचा लेक्चर घेताना मी इथे 228 बहुतेक बोललेली आहे, तर ते करेक्ट करा. 226 आहे. कधी कधी बोलण्याच्या फ्लो मध्ये नंबर्स चुकतात, नंबर्स दिशा माझ्या बऱ्याच वेळेला चुकत असतात. ठीक आहे, तो तेवढंसं ऍडजस्ट करा. त्याच्यानंतर अपीलाचे अधिकार क्षेत्र आहे, तर हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. पर्यवेक्षणाचे अधिकार क्षेत्र, दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार. नोंदीचे म्हणजेच काय, तर अभिलेख न्यायालय. उच्च न्यायालय एक अभिलेख न्यायालय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, जे अधिकार क्षेत्र ज्या वेळेला आपण उच्च न्यायालयाचं करतोय, तर कलम पण लक्षात ठेवा. जोड्या लावांमध्ये आयोगाने त्यावर प्रश्न विचारलेले आहेत की कोणता अधिकार हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. प्रत्येक अधिकार हळूहळू नीट समजून घेणार आहोत आपण, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. आता ज्यावेळेला आपण सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र बघितलेलं, तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला कसले अधिकार आहेत, जे संघ राज्याशी संबंधित वाद आहेत त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. मग उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये ना भरपूर अशा गोष्टी येतात, बऱ्याच अशा गोष्टी येतात. सर्वात पहिल्यांदा समजा समुद्राशी रिलेटेड, जहाजांशी संबंधित जर कोणते प्रकरण असतील, जे आपले विल असते, तर इच्छापत्राशी संबंधित, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदे, न्यायालयाचा अवमान, या संबंधीचे काही खटले डिरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. त्यांना जे इतर न्यायालय आहेत, फौजदारी किंवा आपण म्हणू शकतो हे जनरली सिव्हिल कोर्ट्स असतात, सिव्हिल किंवा सत्र न्यायालयामध्ये जाणारे खटले, तर हे डिरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणूक जर विवाद काही असेल, ओके, निवडणूक विवाद काही निर्माण झाला, तर त्याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार सुद्धा उच्च न्यायालय आहे. मूलभूत हक्कांची बजावणी. ओके, आता ना जर आपण उच्च न्यायालयाच्या बाबतीत बघितलं, तर मूलभूत हक्कांची बजावणी किंवा रिट्स काढण्याचा अधिकार आहे ना, तो उच्च न्यायालयाच्या बाबतीत आदेश काढण्याच्या अधिकारामध्ये तर आहेच. ओके, हे लक्षात ठेवा, आदेश काढण्याच्या अधिकारामध्ये आहेच, पण प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा समावेश होतो. जर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत बघितलं ना, तर मूलभूत हक्कांच्या बजावणीचा जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला आहे, तो प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये नाहीये. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजेच काय, की आधीचे सगळे न्यायालय स्किप करा, डिरेक्टली तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जा किंवा डिरेक्टली तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जा. ठीक आहे, पण जर आपण मूलभूत हक्कांच्या बजावणीचा अधिकार बघितला, तर तो उच्च न्यायालय सुद्धा आहे, राईट. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा जो एक कनिष्ठ न्यायालय आहे त्याच्याकडे हा अधिकार आहे. म्हणून तो प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नाहीये, उच्च न्यायालयाच्या येतो. कारण की बघा, कोणत्याही दुय्यम न्यायालयामध्ये आपल्याला जायची गरज नाहीये मूलभूत हक्कांसाठी, आपण डिरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे मूलभूत हक्कांची बजावणी हे उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, पण सर्वोच्च न्यायालयाचं नाहीये. सर्वोच्च न्यायालयासाठी ते फक्त आदेशाचं अधिकार क्षेत्र आहे. त्याच्यानंतर दुय्यम न्यायालयातून उच्च न्यायालयात जर वर्ग केलेले घटना आहेत, तर त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार त्यांना आहे. त्याचबरोबर कलकत्ता, मुंबई, मद्रास, दिल्ली म्हणजे जे मेट्रो सिटीज आहेत, त्याच्यामधून जर अशा कोणत्या मोठमोठ्या रकमांसाठी जे सिव्हिल केसेस असतील, ते सुद्धा डिरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. बघा, जनरली जे छोट्या छोट्या पैशांसाठी, कमी कमी पैशांसाठी जे खटले असतात, ते आधी आपल्याला सिव्हिल कोर्ट्समध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये जावं लागेल. आपण डिरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे बघा, कोटींमध्ये मोठमोठे खटले असतात, तर ते जाऊ शकतात उच्च न्यायालयामध्ये डिरेक्टली, त्यांना दुय्यम न्यायालयामध्ये जायची गरज नाहीये. सो इथे तुम्ही हे लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणकोणते नक्की अधिकार येतात. एक म्हणजे समुद्र, जहाज याच्या संबंधित जे खटले, त्यानंतर इच्छापत्र, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदे, या सगळ्या गोष्टी तर येतातच. त्याचबरोबर निवडणुकी संबंधितचे विवाद, त्याच्यानंतर मूलभूत हक्कांची बजावणी, त्याचप्रमाणे घटनेचा अर्थ लावण्याचे जे काही खटले असतील ते, आणि प्लस जे मोठी मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये मोठ्या रकमांबाबतचे खटले डिरेक्टली जाऊ शकतात. त्यानंतर आदेशाचे अधिकार क्षेत्र तर एकदम सिंपल आहे, पण इथे सुद्धा एक कन्फ्युजन आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. तो कसा प्रश्न मी तुम्हाला सांगतेच. पण आदेशाच्या अधिकार क्षेत्रामध्ये बरं काय आहे की कलम 226 नुसार मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचं आणि इतर कारणांसाठी, हे जे इतर कारण आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. बरं, याच्यावर प्रश्न कसा विचारण्यात आलेला माहितीये, तर 2 विधानं दिलेली आयोगाने. पहिल्या विधानामध्ये असं दिलं होतं की उच्च आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयांना आदेशाचा अधिकार आहे, आणि दुसरं सेंटेन्स असं होतं की उच्च न्यायालयाचे जे आदेश काढण्याचा अधिकार आहे ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक आहे.
तर मग हे विधान योग्य आहे का? तर हो, हे विधान अगदी योग्य आहे. आता हे कसं योग्य आहे ना ते मी तुम्हाला सांगते. बघा, आता ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार आदेश काढतं ना, तर सर्वोच्च न्यायालयाला फक्त मूलभूत हक्कांसाठी आदेश काढण्याचा अधिकार आहे. फक्त मूलभूत हक्कांसाठी आदेश काढण्याचा अधिकार. पण तिथेच उच्च न्यायालयाच्या बाबतीत आपण बघितलं तर इतर कारणांसाठी सुद्धा आदेश काढू शकतं. मूलभूत हक्कांसाठी आदेश काढूच शकतं. पण इतर कारणांसाठी म्हणजेच काय? समजा आपल्याला कायदेशीररित्या काही अधिकार मिळालेले आहेत, जसं संपत्तीचा अधिकार मिळालेला आहे. मग संपत्तीच्या अधिकारासंबंधित जर सुद्धा काही खटला एखादा गेला तर त्याच्यासाठी सुद्धा रिट आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. म्हणजेच बघा, इथे मूलभूत हक्क सुद्धा आले, कायदेशीर अधिकार सुद्धा आले, पण सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत फक्त मूलभूत अधिकार येतात. मग कोणाचा परडा इथे जड आहे? तर उच्च न्यायालयाचा, राईट? मग या गोष्टी लक्षात ठेवा. बघा, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, पण आयोग काय करतं, जे असे इनव्हिजिबल गोष्टी असतात ना, त्या इनव्हिजिबल गोष्टींवरच प्रश्न विचारत असतात. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टींवर. त्याच्यानंतर अपिलाचे अधिकार क्षेत्र सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्त नाहीये. दुय्यम न्यायालयांचे जे दिवाणी किंवा फौजदारी निर्णय असतात तर त्यांचा पुन्हा विचार करणं, त्यालाच आपण म्हणतो अपिलाचे अधिकार क्षेत्र. मग जर दिवाणी खटल्यांच्या आपण बाबतीत बघितलं तर ठराविक रकमेपेक्षा जास्त, म्हणजे कमी रकमेचं असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये जाणार नाही. तर ठराविक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या बाबींसाठीच जर कायद्याचे प्रश्न निर्माण झाले असतील तर ते उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात, किंवा प्रशासनिक आणि इतर न्यायाधिकरणाच्या निर्णयावर खंडपीठात अपील जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे दिवाणी जे खटले असतात त्याच्यासाठीचे अपील तिकडे जाऊ शकतात. त्याच्यानंतर फौजदारी खटले म्हणजेच काय? तर आता फौजदारी खटल्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी जाऊ शकतात उच्च न्यायालयामध्ये? तर 7 वर्षांपेक्षा अधिक जर शिक्षा असेल, देहदंडाची शिक्षा असेल, म्हणजेच मृत्यूदंड वगैरे काही असेल, त्याचबरोबर उच्च न्यायालयाने जे निश्चित केलेल्या अशा काही गोष्टी असतील तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी हे जे खटले आहेत किंवा हा जो अपील आहे तो उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, सो हे काही महत्वाचे खटले वगैरे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण जे जिल्हा न्यायालय वगैरे आहेत किंवा अतिरिक्त जिल्हा न्यायालय याच्यामधले काही खटले हे उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतात. त्याच्यानंतर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार क्षेत्र, तर हे एक महत्वाचा अधिकार उच्च न्यायालयाला मिळालेलं आहे. पर्यवेक्षण करण्याचा अधिकार म्हणजेच काय? तर आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये कोणकोणतं, जर आपण भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर कोणकोणते राज्य येतात? तर एक म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे, गोवा आहे, त्याचबरोबर दादरा नगर हवेली, दीव दमन आहे. ठीक आहे, आधी हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, आता एकच केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे या 3 प्रदेशांमध्ये जे काही जिल्हा न्यायालय, दुय्यम न्यायालय वगैरे असतील, जी काही न्यायाधिकरणं असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतात. पर्यवेक्षण म्हणजेच काय? तर इन्स्पेक्शन, पर्यवेक्षण करण्याचं काम. म्हणजे त्यांच्याकडून माहिती मागवणे की किती खटले पेंडिंग आहेत, कोणत्या खटल्याचा काय निर्णय आलेला आहे, ओके, किंवा किती खटले सॉल्व्ह करण्यात आलेले आहेत, निर्णय देण्यात आलेले आहेत, न्यायालयातील कामाचे जे नियम आहेत ते बनवून जारी करण्याचं, म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जेवढी न्यायालय आहेत त्यांच्यासाठी एक नियम बनवून द्यायचं की तुम्ही या नियमांनुसार काम करायचंय. त्यानंतर न्यायालयांना नोंदी आणि लेख ठेवण्यासाठी फॉर्मॅट्स ठरवून देणे, म्हणजेच समजा अकाउंट सांभाळायचं आहे किंवा एखाद्या निर्णयाबद्दल कोणकोणते तुम्ही नोंदी ठेवायच्या आहेत त्याचं एक फॉर्मॅट बनवून द्यायचं. तर हे काम कोण करतं? तर उच्च न्यायालय करतं त्यांच्या अधिकार क्षेत्रामधल्या न्यायालयांसाठी, म्हणजेच दुय्यम न्यायालयांसाठी. त्याच्यानंतर दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवणे. अच्छा, याच्यासाठीची ना काही कलम आहेत ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जे जे अधिकार मी तुम्हाला आता सांगितले. जसं आपण आत्ताच इथे बघितलं की उच्च न्यायालयाला पर्यवेक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, तर तो पर्यवेक्षणाचा अधिकार उच्च न्यायालयाला मिळालेला आहे कलम 227 नुसार. कोणत्या कलमानुसार? तर कलम 227 नुसार. त्याच्याच नंतर दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा जो अधिकार आहे ना तो उच्च न्यायालयाला मिळतो कलम 235 नुसार. आता तसं तर आपण इथे बघितलं की इथे मी तर मेन्शन केलेले 214 ते 231 किंवा 32 पर्यंत आहे मोस्टली. तर इथे 235 कुठून आलं? तर 235 जे आहे ते दुय्यम न्यायालयाशी संबंधित आहे, तर आपण तिथेच त्याचा अभ्यास करूया. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा की दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कलम 235 नुसार आहे. नियंत्रण ठेवायचंय म्हणजे नक्की काय करायचंय? तर त्याच्यामध्ये न्यायिक सेवेतील व्यक्तींच्या नियुक्तीसाठी राज्यपाल उच्च न्यायालयाकडून सल्ला घेतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुय्यम न्यायालयात प्रलंबित असलेला खटला एखादा जिल्हा किंवा जिल्हा अतिरिक्त न्यायालयामध्ये जो खटला खूप वेळ तसाच प्रलंबित लटकून पडलेला आहे तर उच्च न्यायालय ते जो खटला आहे तो स्वतःकडे वर्ग करू शकतात.
आता ह्याच्यासाठी ना म्हणजे स्वतःकडे एखादा खटला वर्ग करून घेण्यासाठी, म्हणजे आता समजा जिल्हा न्यायालयामध्ये एखादा खटला चालू आहे, तो खूप काळ प्रलंबित आहे, तर तो खटला उच्च न्यायालय स्वतःकडे घेऊ शकतं आणि त्याच्यावर निर्णय उच्च न्यायालय स्वतः देऊ शकतं. मग त्याच्यासाठीचं एक वेगळं कलम आहे, ते म्हणजे कलम 228. काय तर कलम 228 हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जे दुय्यम न्यायालय आहे त्याच्याकडचा खटला उच्च न्यायालयाकडे वर्ग करून घेण्याचा जो अधिकार आहे तो उच्च न्यायालयाला कलम 228 नुसार मिळालेला आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा त्याच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात सर्व दुय्यम न्यायालयांवर असतो. म्हणजेच घोषित केलेला कायदा म्हणजेच काय, समजा एखादा कोणता आदेश काढला तर तो आदेश जेवढे न्यायालय आहेत त्यांच्यावर बंधनकारक असतो, तो आदेश त्यांना फॉलो करावाच लागतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. महत्वाच्या गोष्टी जे मी तुम्हाला कलम सांगितली ती का महत्वाची ते तुम्हाला पुढे समजणार असेल. त्याच्यानंतर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. जर स्पेसिफिकली आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत बघितलं तर दोघांनाही ना कलम 13 नुसार न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकाराचाच अर्थ काय होतो, मी हे ऑलरेडी आय थिंक आपण 2-3 वेळा ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे पूर्ण मॉड्यूलमध्ये, की ज्या वेळेला एखादा कायदा, एखादा नियम, एखादा रूल जेव्हा सरकारकडून काढलं जातं, एखादा कायदा संसदेकडून किंवा राज्य विधिमंडळाकडून काढला जातो, तर तो कायदा घटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या दृष्टीने आहेच ना, त्याच्यामुळे त्या कायद्यामुळे घटनेमधली कोणतीही तरतूद व्हायलेट होत नाहीये ना, याच्यावर निर्णय देण्याचा अधिकार जो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला आहे त्यालाच आपण म्हणतो न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. ठीक आहे, आणि दोघांनाही कलम 13 नुसारच हा अधिकार मिळालेला आहे. आणि मग ज्या वेळेला उच्च न्यायालयाला आदेश काढण्याचे जे अधिकार मिळतात कलम 226 नुसार, त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण भाग आहे ते म्हणू शकतो न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. समजा मूलभूत अधिकाराशी संबंधित एखादा कायदा काढला राज्य विधिमंडळाने आणि जो मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे, तर विरोधात याचा अर्थ काय, न्यायिक पुनर्विलोकनच होतंय ना त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाकडे. जसं बघा तुम्हाला एक्झाम्पल देते, रिसेंटच एक्झाम्पल आहे, जी 97वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामधल्या बघा काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या. ठीक आहे, पण ऑलरेडी त्या तरतुदी रद्द कराव्यात असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला. कोणत्या उच्च न्यायालयाने, तर गुजरातच्या उच्च न्यायालयाने. मग एखादा कायदा संसदेने म्हणजेच केंद्राने बनवला असू दे किंवा राज्याने बनवला असू दे, त्याच्यावर न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला सुद्धा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की एखादा कायदा संसदेने केलाय तर त्याच्यावर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हा फक्त सर्वोच्च न्यायालयाला असेल, तर तसं नाहीये. तुम्हाला माहितीये त्याच्या संबंधित एक 226A ऍड करण्यात आलेलं आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं की ज्या गोष्टी संसदेकडून केल्या जातील, जे कायदे संसदेकडून केले जातील त्याच्यावर आदेश काढण्यात या न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला नसेल, पण तो पुढे जाऊन रद्द करण्यात आला. ठीक आहे, असं एक काढलेलं कलम ऍड करण्यात आलेलं, पण ते नंतर जाऊन डिलीट करण्यात आलं. ठीक आहे, सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग आता आपण ऑलमोस्ट सगळे जे अधिकार आहेत उच्च न्यायालयाचे ते नीट समजून घेतलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याच्यामध्ये काय डिफरन्स आहे अधिकारांमध्ये ते सुद्धा नीट समजून घेतलेले आहे. मेनली डिफरन्स कोणकोणत्या बाबतीत आहे, तर एक म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्रांमध्ये याचा फरक आढळून आपल्याला येतो, ते दिसायला बघायला मिळतं. त्याच्यानंतर अपीलाच्या अधिकार क्षेत्रामध्ये थोडाफार बदल मिळतो आणि महत्वाचा जो फरक आहे तो आदेशाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, आणि तो सुद्धा फरक असा आहे की आदेशाचं अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाचं जास्त विस्तृत आहे सर्वोच्च न्यायालयाशी जर आपण कम्पेअर केलं तर. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला आता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबद्दल सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील. जसं मी तुम्हाला मगाशी कलम सांगितली ना, तर त्या कलमांनुसारच आता हा प्रश्न आहे तुमच्या समोर. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. तसं तर आपण क्वेश्चन ऑफ द डे मध्ये शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे. ओके, आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढे आपल्याला अजून राज्यघटनेचा बराच असा अभ्यास करायचा आहे जो तुम्हाला संयुक्त गट ब साठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जसं आपण दुय्यम न्यायालय परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाची आहे, त्याच्यानंतर आपण महाधिवक्ता, महान्यायवादी यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सो थोडेसे लेक्चर जे आहेत ते जसे मी घेते त्यानुसारच बघा, त्यानुसारच अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया सुद्धा येईल की परीक्षेला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, सो आता थांबूया आपण इथेच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात,
त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.